बॉलर सध्या आपण राहुलला पाहतोय. हॅलो चेक. त्याचबरोबर मी अंकुश बोरगे आणि विकास बोरगे यांना विनंती करेन, तुम्हाला कॅश प्राइज इथे आली होती तर आपण इथे यायचं आपले कॅश प्राइज घेण्यासाठी. तर आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे धावा अद्याप आतापर्यंत पाहतोय त्या 2 धावा स्कोरकार्ड वरती. चांगलं बॉलिंग आतापर्यंत, बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हो वाव, इट क्लास बॉल आणि डॉट बॉल आलाय. काय सुरुवात केली यार या गोलंदाजानं. कोणत्याही P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल बॉलिंग. त्याचबरोबर इथून मी वायसलवाडी टीमचे कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचा आपला सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्याला सन्मान इथे देऊन सन्मान केला जाईल. तर वायसलवाडी टीम प्लीज आपण या, आपला सन्मान इथे मात्र घेतला जाईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग फटका आलाय आणि मिळाला त्या या इनिंग्स मधला पहिला चौकार. जबरदस्त आपण पाहतो हे फॉर्मॅट. आणि चौकार आल्यानंतर धावाच्या गतीला वाढ होती आणि धावा अद्याप झाल्यात त्या आपण पाहू शकाल. त्या 6 धावा. चांगली सुरुवात केली आहे त्या फलंदाजानं. त्याला देखील आता रिदम भेटलाय. तो बोसम मध्ये फॉर्म मध्ये येणं तितकंच महत्वाचं असेल या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल बॉलर तयार होतोय राहुल. स्ट्राईक एंडला सध्या आपण पाहतोय नितीन. हो बॉल हवेमध्ये आहे. ऑन द राईज फटका. ऑन साइडला लॉंगऑन मधून आले क्षेत्ररक्षक, नजर ठेवली बॉल वरती आणि तो कॅच कॅरी केलाय. आणि पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय लॉयन क्रिकेट क्लब जांभूळमडी. यस डीजे. कारण का एकाला सावरावं लागतं, एकाला आवरावं लागतं. सावरलंय ते आमच्या बोरगेवाडी टीमनं या स्पर्धेमध्ये. आणि वायचलवाडी टीम्स या आपण पराभव झाला काही हरकत नाहीये, परंतु चांगले प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश आलं नाहीये, परंतु आपला सन्मान देखील इथे केला गेलाय. हो भन्नाट वेग 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 आणि वेग, परंतु दिशा खराब होती आणि पंचांचा कॉल आलाय इथे व्हाईट बॉल. याच्यावरती आपण पाहिलं तर एक सिंगल मिळाले. अव्यंतर धावेनं भर पडली गेली आहे. धाबा झाले स्कोरकार्ड वरती आतापर्यंत त्या 7 धाबा. चला वनडे आहे का सर? बाहेर बॉल. यस 2 धाबा इथे 1+1 असे ऍड केले जातील. टीमचे टोटल आपण पाहतोय 8 धाबा. 8 धाबा स्कोरकार्ड वरती. कोणाला बसेल गाठ, कोणाची लागेल वाट, कोण मांडेल या मॅच मध्ये तो थाटमाट. चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. अगदी कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे सर्व आता मला वाटते टीम साजखुद आहेत, परंतु यू मे साइड डेफिनेटली हुड. फलंदाजी दांडी तांडी 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 गुल गोलंदाज गुल ठोगडीचे. बाजीराव सिंगम या दबंग. जबरदस्त बॉलिंग अफलातून आपण पाहिलं. षटकाची झाली आहे समाप्ती आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी 5 धावा झाल्या स्कोरकार्ड वरती 8. आणि सध्या आपण पाहिलं तर थाटमाट मांडला मी बडेन गोलंदाजी करणारे टीम के स्टार कळंत्रेवाडी. चांगला बॉल आपण पाहिला. शेवटचा बॉल त्याच्यावरती दांडू गुल केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अद्याप आतापर्यंत आपण पाहतोय 2 फलंदाज आघाडीचे बाद झालेत लीड करणारे. आणि सध्या आता मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. विशाल स्ट्राईक एंडला तर पवन दुसऱ्या एंडला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहतोय तर राजू यांना चांगली गोलंदाजी अद्याप आतापर्यंत. आडव्या बॅटनं फटका इथे जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स क्लिअर प्रॉपर लीगल.
अजून एक इथे बरोबर फटका फसला गेलाय लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक आलेत पकडली वर्ल्ड कॅच शेवाळे विशाल शेवाळे आपण कुठे असाल तर आपण पारितोषिक घेऊन जा जे आपल्याला पारितोषिक लावले होते या स्पर्धेच्या माध्यमातून विशाल शेवाळे इथे विकेट कोसळला गेलाय जबरदस्त गोलंदाजी होती आणि कोणताही रूम वाव दिला जात नाही ज्यावेळेस रूम दिला वाव दिला त्यावेळेस विकेट कोसळला गेल्यात ला 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 लाजवाब गोलंदाजी आहे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे सध्या काम पहिल्या षटकामध्ये राहुलने चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्याच्याच खांद्याला खांदा देऊन सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय तो राजू याला पहिल्या बॉल वरती चौकार जरूर दिला दुसऱ्या बॉल वरती त्याने घेतली एक महत्वपूर्ण विकेट इतका जवाब पत्तर साहेब फुल टॉस कावून दिलाय बॉल चाला इथे सीमारेषेच्या बाहेर एवन क्वालिटी अँड हँडसम बॅक ॲट सिक्स जबरदस्त आपण पाहतोय डीजे ऑपरेटिंग आणि त्याच्या समेत आमच्या रुपेजी पाटील आज खरं आज योग आला कारण का दोन पेनचे कॉमेंटेटर आज इथे अगदी नवी मुंबईमध्ये बरसतात चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर हो 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 हलक्या हाताने पुश करो खुश रहो फक्त बॉलला ढकलून दिले प्लेसमेंट चांगली होती मुवमेंट चांगली होती बॉल वरती कारण का तो बॉल तितकासा चांगला होता एक रन राहते षटकारानंतर आणि धाबा अद्याप आपण पाहतोय धाबा झाले स्कोरगार्ड वरती आतापर्यंत त्या 2 गडी बाद आणि 19 धाबा सध्या आपण पाहिलं तर चांगल्या 3 बाद झालेत इथे मात्र बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय आणि तदनंतर अष्टमच्या 12 लाईनच्या बॉल बाहेर चाललाय एक अतिरिक्त धाव मिळते आणि धावाच्या सरेन आपण पाहिलं तर 20 धावा स्कोरगार्ड वरती आतापर्यंत चांगला खेळ या मॅच मध्ये रंगेल का हे देखील तितकंच महत्वाचं लो फुल टॉस कॅचची संधी आहे मिड ऑन मधनं अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आले होते परंतु चांगला प्रयत्न केला परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये परंतु एक सिंगल मिळेल या बॉल वरती आणि एक सिंगलच्या मदतीनं एक सिंगलची सहाय्यता महत्वाचं योगदान आणि टीमची टोटल 21 धावा कॅच व्हायला होती परंतु सध्या आपण पाहिलं तर अगदी दगड आहेत हो वेग भन्नाट आहे परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल अतिरिक्त धाव व्हाईट बॉलचा कॉल एक सिंगल आपण मिळते आणि आपण पाहतोय सध्या ओम भट भगव भागधरी हिम क्लीम हो चांगला बॉल आपण पाहतोय हिम बग भुगे बगणं भागोदरी डपो ग्लूम क्लीम क्लीम ओम भट स्वाहा ताते बिच्छू आज तो कमाल आने वाला है आप हमारे साथ हैं तात्या बिच्छू के पास आप कोई मत जाइए क्योंकि यो डच लेगा ना तो बहुत मुश्किल होगा तात्या बिच्छू आहे आपल्या समेत आणि त्याचबरोबर चिटकी कैसी है आप यस फाइन ओके लव यू सो या मॅचच्या दिशेने तिथे धावा झालेत अद्याप आपण पाहतोय त्या 22 धावा दुसऱ्या षटकाची समाप्ती होती आहे आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आणि 2 षटकाचा आपण पाहिलं तर मध्यांतर संपला गेलाय आणि 2 षटकानंतर आपण पाहिलं तर ज्या वेळेस एखादा पिक्चर ज्या वेळेस आपण मूवीज बघायला जातो आणि जेव्हा एंटरटेन होतो त्यावेळेस त्या पिक्चरला एक वेगळी कहाणी लागते आणि तशा पद्धतीने एक वेगळी कहाणी होईल का या मॅच मध्ये ते देखील पाहणं तितकं महत्वाचं बॉल फटका सुरेख नाहीये फटका फसला गेलाय अगदी लेट कट मी म्हणेन बॉल जसा अंगावरती थोडासा आला मारण्याचा प्रयत्न जरूर केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि तिथे मात्र विकेट मिळते बॉलिंग करणारे टीमला आणि अजून एक धक्का इथे चौथा बाद होतोय गोलंदाजी पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत गोलंदाजानं काय बॉल टाकला अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा अंगावरती आला तितकासा जोरकस प्रयत्न केला नाही आणि फलंदाज बाद झाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश त्यांना भागीदारी आणि साझीदारीची गरज आहे या मॅच मध्ये आता जर जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगली धाव संख्या उभारावी लागेल यावेळेस
नक्कीच बॉल हवेमध्ये आहे. चंद्रयान 3च्या भेटीला जरूर गेलाय. आला खाली. सुनीलने कॅच कंप्लीट केलाय. फलंदाज बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक. गेंदबाज को मजा आता है बैक टू बैक विकेट लेने के बाद. अगदी आपण पाहिलं तर राजेश काय जबरदस्त लेअर मध्ये गोलंदाजी करतोय. अगदी टप्प्यावरती तिथे नाणं ठेवा आणि त्या टप्प्यावरती बॉल पडावा तशा पद्धतीने आपण गोलंदाजी पाहतोय. चांगला कॅच इथे पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक इथे 2 कॅचेस झाले. त्यांनी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज राजेश आणि स्ट्राईक केला सध्या बॅटर अजित बॅटिंग साठी आलेत. हॅट्रिकचा बॉल अजित स्ट्राईकला. चांगला खेळ चांगला गेम चांगला युद्ध रंगलं गेलंय या मॅच मध्ये. कमालीचा गेम पाहायला मिळतोय. बॉल टप्पा खाल्यानंतर अधिकचा बाउन्सर पाहायला मिळतोय इथे. यस व्हाईट बॉलचा कॉल. दारू पिएगा तो डान्सर और गेंद थोडी सी उछाल देते उसको कहते दोस्त बाउन्सर. आणि तो प्रयत्न गोलंदाजानं केला आणि तो प्रयत्न मी म्हणेन अक्षम ठरलाय. एक अतिरिक्त धाव अतिरिक्त धावेची भर. ओ डायरेक्ट मारलाय. इथे रन्स नाहीये कारण का कोणतीही मुवमेंट नव्हती फलंदाजाची आणि तिथे रन्स दिले जात नाहीये. अगदी पाय धरले फलंदाजाचे आणि चाबूक मारा केला गोलंदाजानं. आणि काय लाजवाब गोलंदाजी या मुवमेंटला तो करत आहे. धाबा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय त्या एकूण धावा झाल्या 23. जर 45-50 धावा बनवल्या. मागची आपण मॅच पाहिली रफ अँड टफ क्वालिटी मॅच. अगदी हाय स्कोरचा मॅच होता. अगदी 46-47 धावा जमवल्या होत्या. तशा धावा जमवला तर मॅचला मजा येते. धावा होणं तितकं महत्वाचं असतं. धावा आल्या पाहिजे तो प्रयत्न झाला पाहिजे. आणि सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती लीडिंग करतोय लीड करतोय आपल्या टीम साठी. 101 त्याच्यावरती नियंत्रण कंट्रोल टप्प्यावरती नियंत्रण या सर्व काही गोष्टी लाजवाब करत असताना गोलंदाज राजेश एक बॉल व्हाईट टाकला असला पण दुसऱ्या बॉल वरती कमबॅक केलं. परत बॉल वरती कमबॅक केलं आणि अद्याप आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे. चाणाक्ष पद्धतीनं सुंदर गोलंदाजी. अप्रतिम अप्रतिम बॉल बॅटची अटली कडा. बॉल चालल्या पाठीमागे यष्टीरक्षक आहेत तिथे. सिंगल मिळते कमालीची वंडरफुल पॉवरफुल ब्युटिफुल सध्या गोलंदाजी करतोय गोलंदाज राजेश. अजय आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आले 8 दुसऱ्या षटकामध्ये आले 14 आणि तिसरं षटक चालत असताना अजयने कमाल केली या मॅच मध्ये. अगदी थांबवून ठेवलंय. बेड्या ठोकल्यात बेड्या सुटना. ओ जोरकस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा. रूम दिला जात नाहीये. वाव दिला जात नाहीये. लाजवाब गोलंदाजी होतीये. अजून एक येतोय चांगला बॉल आणि या बॉलने आपण पाहिलं तर षटकाची होती समाप्ती. तब्बल झालाय 3 षटकांचा खेळ. गडी बाद झाले ते एकूण 5 आणि रन्स झाले त्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत त्या 25 धावा. कमालीची बॉलिंग अटॅक आपण पाहिला. फक्त आणि फक्त या ओव्हर मध्ये आल्या त्या धावा 3 धावा. काय सुंदर गोलंदाजी केली आहे. यस डीजे फर्स्ट नाही. ज्या गाडीला सेकंड नाही ज्या गाडीला डायरेक्ट टॉप असतो ती गाडा म्हणजे बैलगाडी गाडा शरद. यस इथे बॉल फनचा इशारा करतायत की फलंदाज बाद झालाय. एकही फलंदाज आपण पाहिला तर अगदी क्रीज वरती राहत नाहीये. अगदी सस्त्यामध्ये परत आहेत. म्हणजे हा जो माल आहे ना मी म्हणेन कुणाला राग नाही केला कारण एन्जॉयमेंट देखील झालं पाहिजे एंटरटेनमेंट झालं पाहिजे. हा माल झोमॅटोचा आहे कारण का 100 रुपयाची बिर्याणी फक्त 25 रुपयाला अगदी सस्त्यामध्ये. असे फलंदाज आपण पाहतो एकाच्या पाठोपाठ एक एकाच्या पाठोपाठ एक एकाच्या पाठोपाठ एक मात्र माघार जातात. यस डीजे आपण पाहू शकाल. कलंत्रवाडी काय गोलंदाजी केली आहे. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न. ताकद नाहीये फटक्याला. एक सिंगल मिळते. दुसरी धाव घेतली जाईल का. यस यस नो नो यस कॉल नाही दिला. कॉलिंग फसलं गेलं इथं. डोळ्यांमधला इशारा नव्हता. वेट वॉच या सर्व काही गोष्टी तुम्हाला संपन्न कराव्या लागतात. धाव घ्यायची असेल तर येस नसल घ्यायची तर नो.
आणि घ्यायची असेल तर अगदी वेट करावा लागतो आणि तो वेट केला नाहीये. या गोष्टी कोणतीही झाल्या नाही आणि तिथे मात्र फलंदाज फर्स्टला गेलाय. फलंदाज होईल बाद. एक सिंगल मिळते या बॉलवरती SD चा. फिल्डिंग बॉल चालला इथे सीमारेषेच्या लगत, परंतु 3 क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आपण पाहतोय. फलंदाजांना थांबवलंय, थकवलंय. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. धावा मिळतील इथे 2-2च्या साहाय्याने आपण पाहतोय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत त्या स्कोर कार्ड वरती त्या 28 रन आणि गडी कोसळले ते एकूण 7 गडी कोसळले गेलेत. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल रोशन आणि सध्या आपण पाहिलं तर किरण यांना आशेचा किरण मैदानामध्ये आलाय, परंतु लोय ऑर्डर मध्ये आता बॅटिंग होणं तितकंच महत्वाचं आहे. हाणा मारतं षटक, शेवटचं षटक, स्लॉगिंग ओव्हर मध्ये धावा किती येणार ते पाहिलं जाईल या मॅच मध्ये. चांगला खेळ आतापर्यंत. आडव्या बॅटने खेळलाय, स्ट्रोक हवेमध्ये फसला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं, ओ माय गॉड, नजर ठेवता आली नाहीये. बॉल पर्यंत पोहोचले होते त्या रेंज पर्यंत, परंतु रेंज पर्यंत देखील तो फटका नव्हता आणि मिळाला तर पुन्हा एकदा त्या 2 धावा. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु सुरुवातीचे फलंदाजी लीड करणारे बाद झाले. तदनंतर दबाव आणि तदनंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत दहशत दरारा दबदबा ठेवलाय. हो, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला गेलाय. यष्टीरक्षक इथे कमाल. इथे ओव्हरची होती समाप्ती आणि तब्बल 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर फर्स्ट इनिंगला ब्रेक लागलाय आणि धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. तब्बल गडी कोसळले ते 7 आणि धावा फक्त झाल्या त्या 30 अवघ्या. यस नंतरची मॅच प्रवीण स्मृती बामणवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये यस जिंकल त्याची मॅच होईल. जे विजेते होईल त्यांची मॅच अगदी बोरगेवाडी टीम सोबत होईल. नेक्स्ट मॅच ती 3 ओव्हरची असणार आहे. आमच्या समेत रुपेजी पाटील आपण पाहतोय UTC लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा आज कव्हर केली गेली आहे. डीजीची 7 आम्हाला चांगली लागते या मॅच मध्ये आणि चांगल्या पद्धतीनं आज MCF पॅनलचे पंच देखील या स्पर्धेला आहेत. खरं तर कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन एक पाऊल आज पुढे गेले कुठेतरी मी म्हणेन, कारण का आयोजन नियोजन अगदी दमदार फटाफट त्यांनी केलंय. चला लगेच आपण जायचंय, लगेच मैदानामध्ये रवाना व्हा. फक्त 30 धावा जमवल्या गेल्यात. 31 धाब्यांची आवश्यकता या मॅच मध्ये ठेवले आणि कशा पद्धतीनं या धावांना रोख लावतील का गोलंदाजी करणारी टीम. परंतु ह्या जर धावा बनवायच्या असतील तर चांगली बॅटिंग तुम्हाला देखील करावी लागेल, कारण का क्रिकेट आहे, अनिश्चितचा गेम आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय लो स्कोरच्या मॅच ह्या मोठ्या होत असतात. तोपर्यंत आपण जाऊया हम सुमधुर संगी हम यू गए और यू आए तब तक ST से. पुणे जाऊया आपण मॅच कडे, जिथे जबरदस्त आपण पाहतोय ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने उद्घाटनाचा सोहळा झाला आणि ही स्पर्धा ज्यांच्या आपण पाहिली तर कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक, कारण का सचिन दादा आज आपल्यात नाही आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना ही स्पर्धा आपली संपूर्ण काम करत आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि आज 4 चांद लावले त्या स्पर्धेला. थोडं स्पीडअप ठेवा प्लीज. लगेच ओपनिंगची जोडी मैदानामध्ये बघा, थोड्याच उशिरामध्ये हा लगेच मॅच कदाचित संपू शकतो, कारण का कलंत्रेवाडी ही बलाढ्य संघ आहे आणि कित्येक वेळा त्यांनी आम्ही त्यांचा खेळ पाहिलाय. खरं तर आज योग आला या स्पर्धेमध्ये. बरेचसे कॉल आमच्या सचिन दादाने देखील केले होते. मला वाटते जवळजवळ रुपेश सर गेल्या वर्षी मी मार्च महिन्यामध्ये आलो होतो या स्पर्धेसाठी. मला वाटते जवळजवळ अगदी 380 दिवस झाले असतील कदाचित आणि तदनंतर संपूर्ण या कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनची भेट होती. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे संघ मात्र आपण पाहिलं तर अडचणीमध्ये आहे आणि जर अडचणी दूर करायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे जांभूळवाडी टीमला मॅच एकदम जबरदस्त होती. त्याच्या दिवसामधली दुसरी मॅच
चला स्पीडअप करा, आमचं पंच देखील ग्रीन सिग्नल देतील आमच्यापर्यंत. धावा बनवायच्या आहेत त्या एकूण 31. राज आणि अजय बॅटिंग साठी आणि निलेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल, फर्स्ट बॉल. मॅचला होती सुरुवात, संघर्ष, महायुद्ध, घणासाम सुरुवात. पहिला बॉल, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये मारण्याचा प्रयत्न. बॉल चाला इथे पहिला आलाय तो व्हाईट बॉल. अगदी लांबवर होता थोडासा बॉल, दूरवरती होता. फलंदाजांनी प्रयत्न जरूर केला परंतु व्हाईट बॉलचा कॉल आलाय पंचांचा. पहिल्या बॉल वरती एक सिंगल मिळते अवेंतर दाबेनं. दुसऱ्या बॉल वरती केला इथे बिग अटॅक परंतु क्षेत्ररक्षक वा लाजवाब लाजवाब. अशा पद्धतीने जर तुम्ही अटॅक केला, अशा पद्धतीने जर क्षेत्ररक्षण केलं तर या मॅचला तुम्ही रोखू शकता. गोलंदाजाला काय हवं असं वाटतं तर क्षेत्ररक्षण चांगले झालं, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, गोलंदाजाची ऊर्जा वाढते. खरं तर आज ऊन खूप आहे, ऊर्जा प्रत्येकाची वाढते. बॉलर तयार होतोय. ओहो हलक्या हातानं प्लेसमेंट, एक्स्ट्रा कव्हर डोक्याच्या वरनं बॉलला फेकून दिलाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धावाचा केलाय प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे बघता 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 2 धावा इथे पूर्ण केल्यात. चांगली सुरुवात मी म्हणेन बॅटर राज आणि अजयच्या माध्यमातून. अजयला आपण पाहतोय, अजय की गजब कहाणी मॅच मध्ये होईल का, काहीतरी चमत्कार करावा का, कारण का चमत्कार करावा लागेल इथे गोलंदाज करत असताना. बॉलिंग करणाऱ्या टीमला इथे काहीतरी चमत्कार करावा लागेल. जांभूळवाडी टीम सध्या अडचणीमध्ये आहे. सध्या अद्याप आपण धावा पाहतोय, त्या धावा स्कोरगार्ड वरती झाल्यात त्या 4 बनवायच्या आहेत. 31 रोकावं लागेल, थांबवावं लागेल. प्रत्येक बॉल हा डॉट हा विश्वासाचा असणार आहे. बॉलर तयार. हॅप ट्रॅकर त्याला लगेच आपण पाहिलं तर अगदी लॉंगॉनला बॉल चाललाय. सिंगल मिळते. बॉल वरती जोरकस खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत फलंदाज परंतु मी म्हणेन बॉलची गती कमी केली गोलंदाजाने. बऱ्याच वर्षाचा त्यांना देखील अनुभव आहे निलेश यांना आणि बॉलची गती कमी केल्यानंतर तितकासा जोरकस प्रयत्न केला नाही. आली ती सिंगल. टीमची टोटल ते 5 धावा स्कोरगार्ड वरती. पहिलं षटक चालू असताना धमाकेदार आपण ही स्पर्धा पाहतोय. हो बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स आलाय, पंचांचा इशारा आलाय, थोडा ऑस्टपच्या लाईनच्या थोडा बाहेर आहे आणि बाउन्सच्या अतिरिक्त आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धावा तुम्ही एक्स्ट्रा धावा दिल्या त्यागी सहज पद्धतीनं इथे मॅच कळंत्रवाडी जिंकू शकते. प्रयत्न करावे लागतील, सातत्यपूर्वक तुम्हाला लढावं लागेल. चांगला फोकस इथे टप्प्यावरती बॉल. कार्यक्रम परकेट केला. बॉल चालला इथे दन 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 सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. यस सीधी बात बोलू आता. माझी सटकली नाहीये, फलंदाजीची कदाचित सटकली असेल. सटकायलाच पाहिजे, सटकले नाही तर काही होणार नाहीये. 4 धावा मिळाल्या गेल्या. क्रॅकिंग 4 आला. यावेळेस मोठा फटका बिग हिट्स केलाय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, लांबचा प्रवास आहे, इलाका खाली आहे, इलाका खाली मध्ये जाईल बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स लीगल देखना दमदार चौकार. चांगली सुरुवात. यावेळेस स्ट्रोक आपण पाहू शकाल. बॉल चला इथे सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा बिग क्वालिटी है and handsome back 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 टोकलाय षटकार. राज करतोय मैदानामध्ये. प्रत्येकाला माहिती आहे ही खेळपट्टी त्यांच्या प्रेमामध्ये पडतेच, कारण की आज कित्येक वर्ष या त्या खेळपट्टीवरती खेळ करत असतात. परंतु आज खुश केले प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं. बॅटरने बॉलरने खुश केले, तात्या बिच्चूने खुश केलं नाहीये आतापर्यंत चुटकीने, कारण का चुटकीचा खासा आपल्याला डान्स पाहायला मिळाला नाहीये. परंतु चांगली बॅटिंग होतीये. अगदी P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग, पॉवर जनरेट केली, धावा मिळवल्या त्या एकूण तब्बल 20 धावा. शेवटच्या बॉलवरती उत्तुंग फटका आलाय आणि आपण पाहू शकाल चांगला खेळ, चांगला दरम्यान 11 धाव्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय
पवन यांना अगदी दुसरा ओव्हर P1चं षटक संपलं गेलंय. हॅप ट्रॅकर बॉल होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न अगदी फाईन लेग रिजन मध्ये, परंतु बॅटची कडा तर जाऊया तिथे. टॉट बॉल आलाय, सुरुवात चांगली केली गोलंदाजानं. टॉट बॉलला बॅटची कडा जरूर घेतली, पण परंतु मॅच अगदी सहज मी म्हणेन च्या पद्धतीनं मॅच मध्ये मजा राहिली नाहीये. हो टॅप शॉट केलाय, काय होईल ते. विकेटची संधी चांगली, गुड रनिंग द बिटवीन द विकेट. पाहिलं कॉलिंग नव्हती, फटका फसला गेला होता बिडॉन मध्ये, आणि तदनंतर अगदी पाहिलं तर कॉलिंग नव्हतं, पाहिलं नव्हतं, आणि थोडंसं काहीतरी गुडबुड झाली क्षेत्ररक्षणामध्ये बॉलर मध्ये, आणि तदनंतर धाव मिळाली त्याच्यावरती. एक विकेटचं कोणतंही नुकसान नाहीये. सुस्थितीमध्ये आहे बॅटिंग करणारी टीम. सध्या आपण पाहिलं तर कळंत्रेवाडी लाजवाब खेळ केलाय. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी चांगली केली, आणि आता बॅटिंग देखील चांगल्या सुरेख पद्धतीनं या मॅच मध्ये करतायत. बॉलर तयार. स्टँडिंग डिलिव्हरी, हाय अँड हँडसम बॉल, साधावी साडी, डिस्पॅच डिस्पॅच डिस्पॅच, दगडीचे. मिळतोय षटकारच्या सायन. धावा झाले स्कोरकार्ड वरती आतापर्यंत 27 धावा. फक्त अवघ्या 4 धावेची गरज आहे. एकतर्फा मुकाबला. पुन्हा एकदा मॅचची हवाच निघून गेली आहे. जसा एखादा टायर फुटला हवा निघून जाते, एखादा फुगा फाटला हवा निघून जाते, आणि सरळ पुन्हा स्टँडिंग दिलं. झेरॉस्कॉपी सारखा फटका आलाय. MS धोनीच्या स्टाईलने या मॅचला फिनिश केलाय. कमालीचा इथे खेळ केला. आधी इथे फिल्डिंग आणि तदनंतर बॅटिंग. नो लॉस, लाजवाब कामगिरी 2 फलंदाजाने केली आहे, आणि हा मॅच सहज पद्धतीने कळंत्रेवाडी हा जिंकलाय. चला नेक्स्ट मॅच विजय टीम असणार आहे. आणि स्टायलिश ऑफ द प्लेयर या मॅच मध्ये. चला लगेच स्पीडअप घ्यायचा आहे. 3 षटकांचा मॅच असणार आहे. यस सर, आमचे कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील. मॅन ऑफ द मॅच राज. यस, एकूण धावा काढल्या त्या 30 षटकार आणि 2 चौकार आणि 1 सिंगल अशा धावा काढल्या त्या 27. यस, कम ऑन द स्टेज राज अँड युअर कलेक्ट मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग केली. चला नेक्स्ट मॅच. चला लगेच, जास्त वेळ घेऊ नका, कारण का आज एका दिवसाचा आपण हा सुख सोहळा पाहतोय. नेक्स्ट मॅच होणार आहे बोरगेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये कळंत्रेवाडीचा संघ आता विजयी झाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स लगेच यायचं आहे, आणि तिथे आमचे जॉईंट होतील आमचे कॉमेंटेटर आमचे रुपेशजी पाटील सर. थँक्यू सो मच. सर लगेच टॉस साठी या इकडे. कळंत्रेवाडी आणि बोरगेवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन, आणि मॅन ऑफ द मॅच चला राज कलंत्रे यांना दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार. इथून 27 धावांची बहारदार खेळी साकारली गेली. तर मी विनंती करेन, त्याचबरोबर दोन्ही कॅप्टनना विनंती करेन टॉस साठी यायचं आहे. सर इथे टॉस चॉईस करतील कळंत्रेवाडी. स्विंग द कॉइन. यस, काटा घेतला होता आणि इथून टॉस जिंकला कळंत्रेवाडी टीम. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय मी जास्त विचारणार नाही, कारण मॅच लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा आहे. चला कळंत्रेवाडी टीम लगेच मैदानामध्ये यायचंय. प्लीज वेळ घालवू नका. तिथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल राज यांना. तर चांगली किट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी धडक आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय बोरगेवाडीचं, आणि अफलातून आयोजनाबरोबर जात असताना
एक भरपूर सारी किटची एक बॅग इथे मात्र दिली जातोय राज यांना. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू टिफिन बॉक्स, गॉगल, कॅप, गार्ड, त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक आणि अमूलची मात्र इथे लस्सी, अशी बऱ्याचशा गोष्टी या किट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज यांना मात्र दिला जातोय. एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. एक अफलातून बोरगेवाडी मात्र एक दमदार आयोजन. चला इथून कलेंद्रवाडी टीम लगेच मैदानामध्ये यायचं. अगदी वेळ घालवू नका कारण सकाळी थोडासा उशीर झालाय निश्चित. चला आपण जाऊया मॅचकडे जिथे बोरगेवाडी आणि कलेंद्रवाडी नक्कीच चांगली फाईट 2-3 षटकांची मॅच असणार आहे. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि आमचे सहकारी मित्र पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. रुपेशजी पाटील सर, थँक्यू. त्याचबरोबर या स्पर्धेचं अनोखा इथे मात्र आपल्याला आलेल्या प्रत्येक टीमचं मान सन्मान ठेवणं आद्य कर्तव्य आहे. तर इथून पराभूत टीम बामणवाडी जांभूळवाडी, या जांभूळवाडी टीमला मी विनंती करेन की आपण यायचं आहे. आपला सन्मान इथे मात्र घेतला जाईल. तर जांभूळवाडीचे कॅप्टन प्लीज आपण इथे या. आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला सन्मान इथे मात्र घेतला जाईल. कलेंद्रवाडी आणि बोरगेवाडी त्याचबरोबर आपण पाहू शकता इथे आदरणीय सुनीलजी बोरगे साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतोय. मी सुनीलजी बोरगे साहेबांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सुनीलजी बोरगे साहेब प्लीज या. आपल्याला विनंती करू आम्ही की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आमचे बोरगेवाडीचे आदरणीय प्रतिष्ठित नागरिक, इथून जर का तुम्ही आता मैदानामध्ये उतरला नाहीत तर 2 बॉल कमी केले जातील. फलंदाज उतरलेले आहेत त्यामुळे तुम्हाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. कारण इथून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अगदी सातत्याने आम्हाला वॉर्न करत आहेत. आदरणीय संस्थापक धनाजी बोरगे साहेब या स्पर्धेवरती पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर अध्यक्ष सुनीलजी उमरे साहेब. आज योगायोग म्हणावा लागेल. कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय धनाजी बोरगे साहेब आणि त्यांच्याच गावाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे अगदी आज पूर्ण जबरदस्त आज तात्या विंचू आणि त्याचबरोबर तू सुटकीला आपण इथे पाहतोय. एक अफलातून डीजे सिस्टम आणि सुसज्ज नियोजन व्यवस्थापन इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे चला इथून मी विनंती करेन टीम जांभूळवाडी, आम्हाला इथून लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी यांना इथे सन्मान चिन्ह दिलं जाईल. कैलासवासी सचिन उत्तम बोरगे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहतोय आपण. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल आपल्याला सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करण्यात येईल. तरी आपण प्लीज या, मी विनंती करेन. यानंतर होणारा सामना प्रवीण स्मृती बामणवाडी आणि तामजाई टायगर्स चालकेवाडी. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपणही तयार राहायचं आहे. प्रवीण स्मृती बामणवाडी आणि तामजाई टायगर्स चालकेवाडी. कॅप्टन आपण आल्याची रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भैरवनाथ 11 बोरगेवाडी ज्या टीमनं अष्टविनायक 11 वायचळवाडी या टीमला पराभूत केलं होतं आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले होते. इथून के स्टार कळंत्रेवाडी या टीमनं लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी या टीमला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये मात्र इथून मार्गस्थ केले. आणि दुसऱ्या फेरीतील सामना 3 षटकांचा असेल. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला इथे मात्र के स्टार कळंत्रेवाडीनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. पहिलाच बॉल, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी करत असताना मागच्या मॅच मध्ये ही मात्र चांगली गोलंदाजी पाहिली गेली होती आपण के स्टार कळंत्रेवाडीची. आता अगेन्स्ट खेळायचं आहे तुम्हाला भैरवनाथ 11 बोरगेवाडीच्या. ऑन स्ट्राइक
अंकुश बोरगेला पाहतो इथे पण नॉन स्ट्राईक एंडला निलेश बोरगे. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती समाचार क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बॉल पर्यंत पोहोचत्या सुनील अडवला जाईल परंतु इथून खराब क्षेत्ररक्षण आणि अंतिम क्षणी बॉल होते फरार. सीमारेषा पार. धावा येतील इथे 4. चौकार. चिटकी उंची जास्त आहे लांबी कमी तिथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील सुनील तोपर्यंत धावा इथे 2 कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. आणि परत एकदा खराब थ्रो त्यासाठी की काय आमचे गुणलेखक विकास माटेकर थांबले होते धावा लिहिण्यासाठी आणि इथून धावा येतील या बॉलवरती एकूण 3 आणि या 3 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 4 धावा येत आहेत म्हणजे या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. त्याचबरोबर षटकार प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक सचिनजी बोरगे साहेब आणि यशवंत बोरगे साहेब यांच्याकडून देण्यात येणार आहे. बॅटला ब्रश झाला होता अगदी नियोजित बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल वनडीच्या स्वरूपामध्ये. त्याचबरोबर आज पाहायला गेलं तर आमचे अन्नदाता म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. 1 धाव येईल ना सर. ऍडव्होकेट जनार्दन लक्ष्मण बोत्रे साहेब संस्थापक अध्यक्ष शिवसमर्थ. आणखी एक जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी करत असताना फलंदाज लॉंग ऑफच्या मात्र इथे कव्हर करत होता क्षेत्र परंतु झाला नाहीये आणि फलंदाज बाद होतील. एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू डगआउट. निलेश यांना यावं लागेल माघारी. आरव अमोल बोरगे यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये प्रत्येक फलंदाजासाठी. लॉकहोलचा बॉल लॉंगॉन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील पेकी करतील. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 10 धावा. 10 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक पहिला समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्याचबरोबर त्यांनी नाश्ता सौजन्य आम्हाला इथे करण्यात आलेले आहे ते आदरणीय संतोषजी बोरगे साहेब समाजसेवक यांचे ते शुभ आगमन झाले. आणखी एक चांगला वेगवान बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ साकारला जातोय गोलंदाजी करत असताना टीम के स्टार कलंत्रेवाडीकडनं कारण एक महत्वपूर्ण फलंदाज विकासला पाहतो इथे ज्यांनी मागच्या मॅच मधील सामना विकास यांच्या बॅट मधून ताकदीचा फटका. टायमिंग प्रॉपर गेलाय. बॉलला दिला भिरकावून सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे विकास यांच्या बॅट मधून 6. षटकार. ते आदरणीय श्री सुनीलजी बोरगे सर यांचे ते शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर
षटकारासाठी जे 101 रुपयाचं पारितोषिक लावले होते सचिनजी बोरगे आणि यशवंत बोरगे यांच्याकडनं आणि त्याचबरोबर आरव, आज आरवचा वाढदिवस आहे, आरव अमोल बोरगे. आणि आरव आपलाच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्याकडनं हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी आणखी एक ताकदीचा वापर केले, बॉलला दिले भिरकावून सीमारेषा पार, लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार, येथील धाव माते 6 षटकार. राज यांच्यावरती आक्रमण करताना मला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनले दर्शक, बॉल चाललाय सीमारेषा पार, आणखी क्लासिकल नेत्रदीपक येतोय मात्र हा चौकार. (26) 26वा धावपलकावरती आतापर्यंत लागले जात आहेत. विकास बोरगे आपल्या टीमचा विकास करत असताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी हलक्या हातानं बॉलला ढकलून दिले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर 27वा धावपलकावरती षटक क्रमांक समाप्त झालंय. दुसरं पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 10 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र इथे राज आलेत आणि राज यांनी दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 17 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड टीम बॅटिंग करत असताना स्वतः आयोजक टीम एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल फक्त आणि या एका धावेनं 28वा धावफलकावरती खूप छान आयोजन कैलासवासी सचिन उत्तम बोरगे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024चा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. सुसज्जपणा इथून अंतिम षटकाला सुरुवात झाली आणि अंतिम षटकासाठी इथे अजय या गोलंदाजांना मात्र आमंत्रित केला जातोय. 28वा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि या अंतिम षटकामध्ये धावा जमवल्या जातील का? अजूनपर्यंत 5 बॉलचा खेळ बाकी असेल. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात विकास बोरगे ज्याने आतापर्यंत चांगली खेळी साकारली गेली. 2 षटकार 1 चौकार म्हणजे एकूण 19 धावांवरती वैयक्तिकरित्या इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. 18 धावांवरती चांगला खेळ विकास बोरगे. त्याचबरोबर इथून जांभूळवाडी टीम आपण याचा आपला शुभ सन्मान घेतला जाईल. संधी आहे तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलच्या खाली परंतु झेल सुटला गेला तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2. पायाला दुखापत आणि त्याच्यानंतर मात्र इथून प्रहार करण्याचा प्रयत्न चांगली खेळी साकारली गेली आणि त्याच खेळीवरती पहिला सामना ही जिंकला होता आणि त्याच्यानंतर विकासांची या मॅच मध्ये ही दमदार खेळी मात्र साकारली जातोय. विकास ऑन स्ट्राईक पॉइंटच्या डोक्यावरून बॉल मात्र ढकलून दिले. सीमारेषा जवळ जात असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये बॉलला उचलल्या फेकी केली गेली तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिसरी ही धाव मात्र इथे कंप्लीट केली जातोय आणि या 3 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा 32. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असेल. अंतिम षटक मार्गस्थ आहे. अजय गोलंदाजी मार्क वरती ऑन स्ट्राईक फलंदाज विकास बोरगे. चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि वंडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव निश्चित येईल
परंतु इथून पाहायला गेलं तर बोरगेवाडीचा मॅक्सवेल म्हणून ज्याची ओळख आहे, पाहतच राहिले या बॉलकडे. चांगली बॉल डिलिव्हरी केली इथे अजय यांनी. चांगला खेळ साकारला गेला आतापर्यंत विकास बोरगे यांच्या बॅटमधून. अगदी नियोजित पद्धतीने मात्र हा आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मेहनत मात्र घेतली गेली आणि ते आपल्याला सातत्याने इथे मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक बॉल चांगला येताना मात्र पाहायला मिळतो. एक चांगला महत्वपूर्ण फलंदाज आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केले गेले. अंतिम बॉल मध्ये जास्तीत जास्त मात्र डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न अजय यांचा मात्र इथे आहे, तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणखी एक खराब शॉट सिलेक्शन मात्र विकासांच्या पाहायला मिळाला. धावा जास्त तिथे येणार नाहीयेत आणि इथून षटक क्रमांक 3 समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा. आता विजयासाठी 35 धावांची गरज असणार आहे. ती टीम बोरगेवाडीच्या अगेन्स्ट खेळत असताना के स्टार कलंत्रेवाडी टीमला. तर नेक्स्ट मॅच चा टॉस इथे मात्र घेतला जाईल. सर दोन्ही टीमला विनंती करेन, प्रवीण स्मृती बामणवाडी आणि तामजाई टायगर्स चाळकेवाडी. हॅलो चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि मान्यवरांना देखील विनंती आहे की आपण टॉस करीत यावं. लगेच या, आपण जास्त वेळ घेऊ नका कारण इनिंग्स ब्रेक मध्ये प्रत्येक टीमचा इथे टॉस केला जाईल. प्रवीण स्मृती बामणवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे ताजमाई टायगर चाळकेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण या लगेच आपण टॉस साठी. आयोजक कमिटी यांना विनंती आहे की आपण त्यांना लगेच सूचित करायचं आहे टॉस साठी. त्याचबरोबर हा टॉस नाणेफेक ज्यांच्या शुभास्ते मात्र इथे घेतली जाईल. तर ज्यांनी आम्हाला इथून सामनावीरासाठी टिफिन डबा सौजन्य करण्यात आलेले आहेत ते आदरणीय सुनीलजी बोरगे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. तर सुनीलजी बोरगे साहेब आपण तिथे यायचं आहे प्लीज. हे चेक आपण इथे पाहुण्यांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. दोन टीम आमने सामने असणार आहेत. फर्स्ट मॅच त्यांचा आणि पाहुण्यांच्या शुभ असते आपण इथे टॉस करतोय. या लगेच टॉस करतोय. एका बाजूला असणार आहे टीम प्रवीण स्मृती बामणवाडी आणि तामजाई टायगर चाळकेवाडी टीम्स. यस टॉस शफा कॉल. टॉस जिंकला इथे बामणवाडी टीमने टॉस जिंकला. प्रथमतः काय घ्याल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. पहिल्यांदा किती धावांचा टार्गेट तुम्ही सेट उभा करणार 4 ओव्हर मध्ये? 45 ते 50 प्लस रन करण्याचा प्रयत्न आमचा असेल. आज बऱ्याच या असोसिएशन मध्ये आपण स्पर्धा खेळलात, परंतु ह्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? कशी वाटते स्पर्धा? प्रथमतः मी सांगतो की आपल्या कुंभारगाव असोसिएशन मध्ये पहिली टुर्नामेंट ही असेल की सचिन नाना चषक ही भरवली जाते. प्रत्येक वर्षी दरवर्षी ह्या टुर्नामेंटची आतुरता सर्वांना लागलेली असते की सचिन नाना चषक कधी येतंय कधी येतंय. अतिशय उत्तम नियोजन आहे. धनाजी बोरगे यांनी अत्यंत खूप मेहनत घेतलेली आहे. त्यामागे त्यांचं यश आहे. या आयोजनामागे त्यांचा धन्यवाद. आम्हाला त्यांनी संधी दिली खेळण्याची. धन्यवाद धनाजी. थँक्यू सो मच. नक्कीच आपण जाऊया चाळकेवाडी टीम्स. आपण टॉस हरल्यात परंतु टॉस जिंकला असता निर्णय वेगळा आहे. परंतु आता फिल्डिंग करायचे. किती धावांपर्यंत रोखाल? 30 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. इथे टीमने बामणवाडी टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी घेतले बॅटिंग. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणार आहे. पाहुण्यांना विनंती आहे की आपण मंचावरती असते नसतं वाह. पुन्हा एकदा आपण बोलूया. ओल टू रुपेश सर. थँक्यू सो मच. थँक्यू उमेश सावंत सर. सर इथून मॅच ऑन करायची आहे लगेच. इथून 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 35 धावांची. आता या 35 धावा कशा प्रकारे डिफेन्स केल्या जातील, या 35 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. प्रथमतः बॅटिंग करत असताना भैरवनाथ 11 बोरगेवाडी या टीमनं मात्र खूप छान फलंदाजी केली होती, परंतु इथून के स्टार कलंत्रेवाडी ही टीम मात्र 35 धावा जमवण्यासाठी मैदानामध्ये एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. भैरवनाथ 11 बोरगेवाडी टीम आणि त्याच टीमचं मात्र ही मॅच आपल्याला अनुभवायला मिळतोय. मॅच ऑन डिस्प्ले. इथे 35 धावा 18 बॉल मध्ये जमवायच्या आहेत कलंत्रेवाडी टीमला. त्यासाठी फलंदाज मैदानामध्ये राज, नॉस्टॉक एंडला रोहनला पाहतो, तर गोलंदाजी मार्कवरती प्रशांत बोरगे. पहिला षटक हाताळण्यासाठी इथे मात्र पाहायला गेलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला गेला, पेकी केली गेली. तोपर्यंत इथून डॉट बॉलची समाप्ती मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. एक महत्वपूर्ण गोलंदाज आहेत प्रशांत बोरगे, तेवढेच आक्रमक फलंदाज राज.
मागच्या मॅच मधील सामनावीराचा पुरस्कार 27 धावांची बहारदार खेळी साकारली होती राज यांनी आणि तेच ऑन स्ट्राईक आणि त्यानंतर वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने मात्र धावफलकाला सुरुवात होईल. तुम्हाला जमवायच्या 35 धावा. मागच्या मॅच मध्ये एकट्या राज यांच्या बॅटमधून मात्र 27 धावा साकारल्या होत्या आणि सामनावीराचा पुरस्कार ही मात्र जिंकला होता. तेच फलंदाज ऑन स्ट्राईकला पाहतो इथे, परंतु त्यांना अगदी चांगल्या प्रकारे अगदी जखडून ठेवण्याचं काम केलं गेलंय. व्यसन ओढली गेली आणि फलंदाजांना मात्र पूर्णपणे इथे नासबुस्त करण्याचा प्रयत्न प्रशांत बोरगे या गोलंदाजांकडनं केला जातोय. आता इथून जिंकणार कोण? एक स्टार खेळाडू सातत्याने पाहिलं गेलं तर के स्टार कलंत्रेवाडी टीम साठी मात्र महत्वपूर्ण फलंदाजी करणारे खेळाडू राज कलंत्रे हे मात्र कशा प्रकारे फलंदाजी साकारतील, आपल्या संघाला पुढे नेतील की इथून प्रशांत बोरगे चांगली करतील. संधी आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीत. परिपूर्ण लांब अंतरी मिळालं, अंतरी कापलं गेलंय. बॉल चाललाय पुलचा फटका सक्सेसफुल हो सीमारेषा पार 6 धावा. आणखी एकदा चांगला बॉल डिलिव्हरी केला गेला. मागच्या बॉलवरती मात्र इथून षटकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतील. 1 बाउन्स मधून इशारा दिला जातोय आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. 7 धावा धावफलकावरती. प्रशांत बोरगे हाफ ट्रॅकर बॉल, त्याचा ही समाचार घेतला जातोय. बॉल चाललाय मात्र फरार सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे फलंदाज राज यांच्या बॅटमधून 4 चौकार. मादगुडे डेकोरेटर्स अँड साऊंड आणि डीजे रोगेश अप्रतिम डीजे सिस्टम आणि सातत्याने या मैदानामध्ये अनेक वेळा त्यांना आपण पाहत असतो. आणखी एक चांगला बॉल आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता इथून येणारी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जमवायचे आहेत 24 धावा. 12 बॉल मध्ये जमवायचे आहेत मात्र इथून 24 धावा म्हणजे प्रति बॉल मागे तुम्हाला 2 धावांची गरज आहे. इथून गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी मात्र अहमतीत केलं जातोय. निलेश बोरगे यांना मात्र अहमतीत केलं जातोय. कदाचित शेवटचा षटक हा हाताला जाईल विकास यांच्याकडून. चर्चा मात्र पाहायला मिळेल. रोहनला बात येते ऑन स्ट्राईक. फलंदाज जोरदार अपील केली गेली परंतु पंचांकडनं ही अपील फेटाळली गेली. ओपनिंग क्रीज मध्ये मात्र योग्यरित्या सुरक्षित तिथे फलंदाज आहेत. वाईटचा निर्णय मात्र आलाय. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाईल. आता इथून येणारे 12 बॉल आणि 23 धावांची गरज. बारा बॉल 23चा समीकरण आहे. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मात्र इथून आज खूप मेहनत पाहायला गेलं तर आमचे संस्थापक धनाजी बोरगे आणि पूर्ण त्यांची टीम, मग नितीन बोरगे असतील, अंकुश बोरगे, सागर बोरगे, बरेच जणांची नावं इथे घेतली जातील. या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. आमचे सतीश बोरगे असतील. संधी आहे परत इथे एकदा पकडला गेला झेल फलंदाज बाद. 440 ओटचा करंट आणि बॅक टू बॅक डगआउट परतावा लागेल माघारी रोहन या फलंदाजांना.
हॅलो हॅलो 6 बॉल आणि 11 धावांची गरज. सहा बॉल 11 असं समीकरण. इथून पाहायला गेलं तर 12 बॉल मध्ये हव्या होत्या 24 धावा आणि त्यानंतर सुरुवात झाली या खेळाला. इथून आता मात्र गेम पोचलाय, अर्धा टप्पा पूर्ण केलाय. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13. आता इथून अंतिम षटकामध्ये 6 बॉल मध्ये धावा हव्या, त्या 6 बॉल मध्ये 11 धावा. ऑन स्ट्राईक इथे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज गोलंदाजी मार्क वरती एक जबरदस्त गोलंदाज विकासांना पाहायला मिळते, परंतु पहिलाच बॉल इथे आलाय वाईट. आता इथून येणारे 6 बॉल आणि 10 धावांची गरज. समीकरण मात्र बदलत चालल्या प्रति बॉल मागे. आता इथून पूर्णपणे समर्पित करावा लागेल या टीम आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. इथून गोलंदाज विकास बोरगे यांना बोरगेवाडीसाठी मोठा फटका आहे, परंतु इथून 180 डिग्री मैदान, जास्त धावा येणार नाहीत, एकच धाव मात्र येईल. आता 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज. समीकरण मात्र बदलत जाईल. इथून एका धावेने धावफलक मात्र पुढे गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 26 धावा. 35 धावा जमवायच्या आहेत. इथून येणारे 5 बॉल आणि 9 धावांची गरज इथून असणार आहे. राज ऑन स्ट्राईक, मागच्या मॅचचा सामनावीर, तर दोन्ही बेस्ट ऑफ बेस्ट आपल्याला पाहायला मिळते आहेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु या बॉलला दिल्या पाठवून सीमारेषा पार. हाफ ट्रॅकर बॉल परिपूर्ण मात्र समाचार घेतलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. ऑन फायर राज. याही बॉलवरती आक्रमण मात्र पाहायला मिळतंय. मॅच विनिंग मोमेंट मात्र इथे फटका पाहायला मिळाला. ऑन 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 फायर राज कालंत्रे यांच्या बॅक मधून मात्र हा होते विजयी षटकार. अफलातून फलंदाजी राज कालंत्रे हा मात्र ठरतोय या मॅच मधील विनिंग मोमेंट फटका खेळणारा खेळाडू आणि मॅच जिंकली जातोय.